श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, स्वामी चरित्र सारामृत करण्याची इच्छा असते, स्वामींची नित्यसेवा करण्याची इच्छा असते, पण काही कारणांमुळे या गोष्टी शक्य होत नाहीत. तर सगळे मग म्हणतात की आम्ही स्वामी नामाचा जप करू. तर या स्वामी नामाचा जप करताना सुद्धा याची एक पद्धत आहे, याचे काही नियम आहेत. लोक विचारतात काय आहे या श्री स्वामी समर्थ नावाचा नाद, का लोक तासनतास अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली डोळे मिटून बसतात, का कोणाचेही नाव न घेता केवळ स्वामी म्हटलं की डोळ्यांतून पाणी येतं. मित्रांनो, ही भक्ती नाही तर हे एक वेड आहे, एक असा नाद जो एकदा लागला की काळ आणि वेळ याचं भानही उरत नाही. स्वामी भक्तीचा नाद, विलक्षण नाद, तो जो काय आहे तो या भक्तीचा नाद लागल्यानंतरच तुम्हाला अनुभवता येणार आहे. स्वामींची भक्ती म्हणजे केवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावणं नाही, तर स्वामींचा नाद लागणं म्हणजे संकटात असताना स्वामी बघून घेतील हा अढळ विश्वास असणं. जेव्हा जग साथ सोडतं तेव्हा जो पाठीवर हात ठेवतो तो म्हणजे माझा स्वामी. जेव्हा बुद्धी काम करायची थांबते आणि फक्त हृदय बोलायला लागतं, तो असतो माझ्या स्वामींचा नाद. कितीतरी लोक अक्कलकोटला जातात रिकाम्या हाताने आणि ओळ्या डोळ्यांनी, पण परतताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं. स्वामी कोणाला धन देतात, कोणाला आरोग्य देतात, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी प्रत्येकाला एक शक्ती देतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ शब्द नाही, तो स्वामींचा भक्तांना दिलेला शब्द आहे. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं सुद्धा की महाराज, तुमची एवढी सेवा करतोय तरी संकट काय येत आहेत. तर स्वामी हसले आणि म्हणाले, वेड्या, ही संकट येत आहेत म्हणून तर तू माझ्याजवळ आहेस ना. आणि तुला काय वाटतं की संकटात तू एकटा आहेस? अरे, तुझ्या पुढचं संकट मी माझ्या अंगावर झेलतोय म्हणून तू आज सुखरूप उभा आहेस. हा आहे स्वामींच्या प्रेमाचा नाद. आयुष्यात एकदा तरी हा नाद लावून घ्या, स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करून बघा, मग अशक्य गोष्टीही कशा शक्य होतात आणि तुमच्याही आयुष्यात स्वामी नामाचा कसा नाद घुमतोय हे बघा. तर आता राहिली गोष्ट म्हणजे आपण व्हिडिओ बनवतोय की स्वामी नाम या मंत्राचा जप कसा करायचा. तर या मंत्राचा जप करताना काही नियम आहेत, काही शास्त्रोक्त पद्धत आहे. तर 108 वेळा जेव्हा स्वामींचा आपण जप करतो तर त्याची योग्य पद्धत काय आहे आणि माळ कशी धरावी. तर माळ धरण्याची योग्य पद्धत म्हणजे अनेक जण माळ ओढताना चूक करतात. या गोष्टी लक्षात ठेवायच्यात की माळ कधीही तर्जनीने म्हणजेच पहिल्या बोटाने ओढू नये. तर्जनी म्हणजे पहिलं बोट, त्यांनी माळ कधीही ओढू नये. माळ नेहमी मधले बोट आणि अंगठा यांच्या सहाय्याने ओढायची आहे. आणि जप करताना माळ तुमच्या हृदयाच्या जवळ धरली तर एकाग्रता अधिक वाढते. आता जप सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. तर त्या कोणत्या? महत्त्वाची गोष्ट म्हणजे आसन. जप करण्यासाठी तुम्हाला लोकरीचं किंवा सुती आसन वापरायचं आहे. जमिनीवरती थेट बसायचं नाही आहे, कारण जी काही आपली नामजपाची ऊर्जा आहे ती जमिनीत जाणार नाही. यासाठी तुम्हाला डायरेक्ट जमिनीवरती बसायचं नाही. त्याच्या साधं आसन जरी तुम्ही बसायला घेतलं तर घ्यायचे, पण आसन बसायला घ्यायचंय. स्वामींच्या जपासाठी रुद्राक्षाची माळ अतिशय उत्तम मानली जाते, पण तुमच्याकडे जे नसेल तर केंद्रामध्येही आपल्याला माळ भेटते स्वामी नामाचा जप करण्यासाठी. ती माळ वापरली तुम्ही चालते, किंवा तुमच्याकडे अजून दुसरी कोणती माळ असेल ती वापरली तरी चालते. ज्यावेळी तुम्ही जप करता त्यावेळी तुमच्यासमोर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे. आता जप करताना जपाचे काही नियम आहेत. तर महत्त्वाचे नियम असतात की शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे. कारण आपण देवांची मांडणी करताना सुद्धा आपण पूर्वेकडे आपलं पूजा करताना तोंड होईल अशा ठिकाणी आपले देवघर असतं किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये असतं. तर तुम्हाला जप करतानाही आपल्या देवासमोरच बसायचं आहे. जपाची वेळ पहाटे किंवा संध्याकाळी जप करणं सर्वात जास्त फलदायी ठरतं. आणि महत्त्वाची गोष्ट, मेरुमणी, माळेचा जो मुख्य मणी असतो तो मेरुमणी असतो, गुरुमणी असतो. तो जपमाळ करताना कधीही ओलांडू नये. 108 मणी पूर्ण झाले की माळ उलट फिरवून पुन्हा जप करायचंय. जप करताना डोळे मिटून स्वामींचे रूप डोळ्यांसमोर आणायचंय. जर तुम्ही मनापासून स्वामी भक्तीमध्ये असाल आणि मनापासून जर तुम्ही स्वामी महाराजांचा जप करत असाल तर स्वामींचं स्वरूप तुमच्या डोळ्यांसमोर आपोआपच येणार आहे. फक्त तोंड चालवून उपयोग नाही, तर मनामध्ये तुमच्या भावसुद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
जप करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी महामंत्र आहे, तो तुम्हाला म्हणायचा आहे. जप करताना घाई करायची नाहीये. प्रत्येक उच्चार जो आहे तो तुम्हाला स्पष्टपणे म्हणायचा आहे. जर तुम्हाला केवळ 108 वेळा माळ मोजणं कठीण जात असेल, तर तुम्ही सुरुवातीला 5 ते 10 मिनिटे शांत बसून जप करू शकता. 108 वेळा माळ मोजणं कठीण जात असेल किंवा आपण 108 वेळा माळा मोजणं म्हणजे एका माळेमध्ये 108 मणी असतात आणि तेवढ्या वेळा तुम्हाला स्वामी मंत्र म्हणायचा असतो. आता ही 108 वेळा किंवा 11 वेळा स्वामी नामाचा जप करतो आपण, तेव्हा 11 वेळा आपण माळ मोजतो. पहिली माळ जी असते ती आपल्या गुरुसाठी असते. याबद्दलचा जो माझा शॉर्ट व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेच. तर पहिली माळ ही तुम्हाला जपायचीच आहे आणि 108 वेळा त्याच्यामध्ये आपण स्वामी नामाचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करत असतो. आता जेव्हा तुमचा हा मंत्र जाप पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर जप पूर्ण झाल्यावरती माळ दोन्ही हातांच्या तळव्यावरती घेऊन कपाळाला लावायची आहे. स्वामींना तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे किंवा त्यांचे आभार मानायचे आहेत. जप संपल्यावरती लगेच उठायचं नाही. किमान 5 मिनिटं तरी तिथे तुम्ही शांत बसा. त्यामुळे निर्माण झालेली आध्यात्मिक जी ऊर्जा असते ती तुमच्या शरीरात स्थिरावते. तुम्ही जर कधी अनुभवलं असेल की जेव्हा तुम्ही मठामध्ये गेला आहात, केंद्रामध्ये गेला आहात, कुठल्याही मंदिरामध्ये गेला आहात, तेव्हा जेव्हा स्वामींची आरती सुरू होते, जेव्हा स्वामींबद्दल जयघोष, त्यांचा जो जय जयकार आहे तो सुरू होतो, तेव्हा जर तुम्ही स्वामी भक्तीमध्ये तल्लीन असाल तर तुमच्या अंगामध्ये एक अशी ऊर्जा संचारते. कारण तो अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे. तो तुम्ही एकदा नक्की घेऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा की जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये पूर्ण तुमचं मन एकाग्र करून जेव्हा स्वामींकडे बघत असता आणि त्या आरतीमध्ये लीन असता, तो जेव्हा जयघोष होतो, स्वामींचा घोष होतो, जय जयकार होतो, त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला जाणवते. एक वेगळीच गोष्ट म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये नकारात्मकता जास्त असते किंवा ज्यांच्यावरती नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो त्या लोकांना तर या गोष्टी पटकन जाणवतात. पण ज्यांच्यावरती अशा गोष्टींचा प्रभाव नाही आहे पण ते स्वामी भक्तीमध्ये लीन आहेत, स्वामींना मनापासून मानतात, स्वामी सेवा नित्यनियमाने करतात, जरी सेवा करणं नाही झालं तर स्वामींचं नाव डेली त्यांच्या तोंडामध्ये असतं, अशा लोकांनाही स्वामींचा अनुभव मंदिरामध्ये गेल्यानंतर कसा होतो हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आता त्याच रिलेटेड मी तुम्हाला एक कथा सांगते. फक्त नामजप केल्यानं मृत्युमुखी पडलेल्या भक्ताला एका फक्त नामजपाने वाचवलं. नामात विष्णुपंत नामाचे स्वामींचे एक निस्सिम भक्त राहत होते. विष्णुपंत अत्यंत साधे आणि भोळे होते. त्यांचा एकच नियम होता, दिवसभरात कितीही काम असले तरी रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या नावाचा 108 माळी जप केल्याशिवाय ते अन्नाचा कणही ग्रहण करत नसत. श्री स्वामी समर्थ हा मंत्र त्यांच्या श्वासाला भिनला होता. एकदा विष्णुपंतांनी काही महत्त्वाच्या कामासाठी शेजारच्या गावी जावे लागले. काम संपवून परत येताना खूप उशीर झाला. अमावस्येची रात्र होती आणि रस्ता घनदाट झाडीतून जात होता. विष्णुपंत चालत असताना मनातल्या मनात स्वामींचा जप करत होते. अचानक एका वळणावरती त्यांचा पाय एका मोठ्या काळसर्पावरती पडला. त्या सरपटणाऱ्या प्राण्याने क्षणात विष्णुपंतांच्या पायाला विळखा घातला आणि जोरात दंश केला. विष्णुपंत जमिनीवरती कोसळले. काळोख इतका होता की मदतीलाही कोणी नव्हते. सापाचे विष वेगाने त्यांच्या शरीरात चढू लागले. विष्णुपंतांचे शरीर निळे पडू लागले, डोळ्यांसमोर अंधारी आली आणि त्यांची शुद्ध हरपू लागली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे ओठ अजूनही थरथरत होते आणि त्यातून एकच आवाज येत होता, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जेव्हा ते पूर्णपणे बेशुद्ध पडले तेव्हा त्यांच्या सूक्ष्म मनाने स्वामींना आर्त हाक मारली. त्याच वेळी शेकडो मैल दूर अक्कलकोटमध्ये एक विचित्र घटना घडली. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांमध्ये बसले होते. अचानक स्वामींचे डोळे लाल झाले. त्यांनी हवेत आपला हात असा काही फिरवला, जणू काही ते कोणाला तरी ओढत आहेत किंवा कोणाचे तरी प्राण वाचवत आहेत. स्वामी जोरात ओरडले, अरे आमचा माणूस तिथे मरतोय आणि तुम्ही इथे बसलात, आम्ही त्याला मरू देणार नाही. उपस्थित काही भक्तांना काहीच कळालं नाही की स्वामी कोणाबद्दल बोलत आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी विष्णुपंतांना बघितले. विष्णुपंत जिवंत होते, त्यांच्या पायावर सापाच्या दंशाच्या खुणा होत्या, पण विष शरीरातून पूर्णपणे उतरलं होतं. लोक थक्क झाले, कारण त्या सापाचा दंश प्राणघातक होता. विष्णुपंत शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदा ओरडले, स्वामींनी मला वाचवले, स्वामींनी मला वाचवले. स्वामी तिथे आले होते. काही दिवसांनी विष्णुपंत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी गेले. त्यांनी स्वामींच्या चरणावरती डोके ठेवले. विष्णुपंत काही बोलण्यापूर्वीच स्वामी हसले आणि त्यांच्या पाठीवर जोरात धपाटा मारून म्हणाले, काय रे, त्या रात्री खूप घाबरला होतास ना? जर तू आमचे नाव घेतले नसतेस तर यमराज तुला घेऊनच गेले असते. तुझ्या जपाने आम्हाला तिथे ओढून आणले. विष्णुपंतांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहू लागले. तर ही कथा म्हणजे जेव्हा आपली सर्व औषधे आणि सर्व प्रयत्न संपतात तेव्हा स्वामींचे नामस्मरण सुरू होते. नामजप म्हणजे केवळ एक ओठांची हालचाल नाही, तर ते एक लाईफलाईन आहे जी तुम्हाला संकटातून बाहेर काढते. तर हे नामजपाचा फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ 108 वेळा फक्त नामजप केला तर या नामजपाचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा काही अनुभव येईल. कारण प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी संकटे येत असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी कष्ट दुःख असतात. तर या सगळ्यांवरती जर तुम्हाला मात करायची असेल आणि या सगळ्यांमधून जर बाहेर पडायचं असेल तर श्री स्वामी समर्थ हा फक्त नामजप करा. कारण या 6 अक्षरी मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवतात स्वामी. तर मी तुम्हाला हे कथेच्याही स्वरूपात सांगितलं आहे आणि माळ कशी धरावी, कोणते नियम पाळावे आणि कोणत्या वेळी जप करावा हेही सांगितलं आहे. याच्यातून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि काही गोष्टी राहिल्या असतील तर मला कमेंट्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.